आपण मसाले भात बनवणार आहोत। त्यासाठी लागणार साहित्य: हळद, मिरची पावडर, जिरं, मोहरी, पावटे, शिमला मिरची, फ्लावर, कढीपत्ता, 2 वाट्या तांदूळ भिजत घातले, लसूण पेस्ट। आता तेल ओतूया 3 चमचे। तर कांदा टाकून भाजून घेऊ। कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी, लसूण पेस्ट टाकणार। पहिल्यांदा मोहरी टाकायची म्हणजे त्याची फोडणी चांगली बसते। आता लसूण पेस्ट, लसूण पेस्ट चांगली भाजली की त्याच्यात आपण कढीपत्ता, आता आपण कढीपत्ता भाजून घेऊ। त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर, शिमला मिरची, फ्लावर आणि पावटे टाकून भाजून घेऊया। हे तेलात एकसारखं भाजून घ्यायचं। नंतर त्याच्यात गरम मसाला पावडर टाकून हलवून घेऊ। जे आपण तांदूळ भिजत घातलेले होते, थोडीशी आपल्या घरातील लाल तिखट टाकायचं तुमच्या आवडीनुसार। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात जरी टाकलं तरी चालते। आता जे तांदूळ आपण 2 वाट्या भिजत घातलेले ते टाकू आणि तेलात भाजून घेऊ। आता आपण तांदूळ एकसारखं हलवून घेऊ आणि नंतर त्याच्यात पाणी ओतूया। 2 वाट्या जर तांदूळ असेल तर आपण 4 वाट्या पाणी तरी ओतायचं। नंतर कमी जास्त पडलं तर ओतायचं। चवीनुसार मीठ। व्हिडिओ जास्त मोठा होत होता त्यामुळे आम्ही आता डायरेक्टच भात शिजवलेला तुम्हाला दाखवतो। हा बघा, आपला मसाले भात तयार आहे। आपल्याला मसाले भात रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा। धन्यवाद।